अमरावती जिल्ह्यातील 547 ग्रामपंचायतींची मुदत संपल्याने सरपंचांना प्रशासक नियुक्त केला आहे। मात्र न्यायालयाच्या आदेशानुसार या प्रशासकांना वीज, पाणी, स्वच्छता, आरोग्य आणि कर्मचाऱ्यांचे वेतन वगळता इतर आर्थिक व्यवहार करण्यास बंदी आहे। त्यामुळे कंत्राटदारांची कोट्यावधींची देयकं अडकून पडली आहे। अमरावती जिल्ह्यात जानेवारी ते डिसेंबर 2026 या कालावधीत मुदत संपणाऱ्या तब्बल 547 ग्रामपंचायतींवर शासनाने अधिसूचनेद्वारे प्रशासकांची नियुक्ती केली होती। यासोबतच विद्यमान ग्रामपंचायत कार्यकारिणीला प्रशासक समिती म्हणून मान्यता देण्यात आली होती। या निर्णयानंतर ग्रामपंचायतीच्या विविध निधींच्या बँक खात्यांमध्ये प्रशासक आणि ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या नावाने खाते बदल करण्यात आले। मात्र या नियुक्तीविरोधात राज्यातील विविध जिल्ह्यात उच्च न्यायालयाच्या खंडपीठात याचिका दाखल झाल्यानंतर परिस्थिती अधिक गुंतागुंतीची बनली आहे। न्यायालयीन आदेशानंतर प्रशासकांच्या स्वाक्षराने कोणते खर्च करता येतील, निधीचा वापर कसा करावा आणि आर्थिक व्यवहारांची वैधता काय असेल याबाबत ग्रामपंचायत स्तरावर संभ्रम निर्माण झाले होते। याच पार्श्वभूमीवर ग्रामसेवक युनियनचे जिल्हाध्यक्ष आशिष भागवत, प्रशांत टिंगणे आणि इतर पदाधिकाऱ्यांनी 5 मे रोजी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र देत या विषयावर स्पष्ट मार्गदर्शन सूचना जारी करण्याची मागणी केली आहे। दरम्यान न्यायालयीन प्रक्रियेचा निकाल आणि शासनाच्या पुढील निर्देशांकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे लक्ष लागले आहे।